प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेतला एक तंत्रस्नेही शिक्षक गोळा करून गेले आठवडाभर वेगवेगळ्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षक आम्ही तयार केलेले आहेत. आता तो प्रत्येक तंत्रस्नेही शिक्षक त्याची शाळा त्या इतर शिक्षकांना तो त्या पद्धतीनं ट्रेनिंग देणार आहे आणि ते ट्रेनिंग झालेले शिक्षक आपल्या असणाऱ्या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून शाळा त्या पद्धतीनं चालवणार आहेत. महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज यांचीही ट्रेनिंग यानंतर आपण घेणार आहोत. पथदर्शी म्हणून माध्यमिक शाळाचे आपण सर्व मुख्याध्यापक आणि तंत्रस्नेही शिक्षकांचं ट्रेनिंग आज पूर्ण केलेलं आहे. निश्चित अर्थानं माझ्या सगळ्या शाळेतले गेले 4 महिन्यात आमचा अनुभव असा आहे की 15 ते 20% विद्यार्थ्यांच्या जवळ अँड्रॉइड मोबाईल्स आहेत. आमचे वर्ग सुरू आहेत. ज्युनियर कॉलेजचे काही ऑनलाईन क्लासेस आमचे सुरू आहेत. आम्ही एप्रिल पासून वर्ग सुद्धा बंद ठेवलेले नाहीत. विद्यार्थी शिक्षण बंद झालं असलं, शाळा बंद झाली असली तर शिक्षण आम्ही बंद ठेवलेलं नाही, कारण आम्ही मुलांसाठी काम करणार आहे. ही संस्था मुलांच्या हितासाठी आहे. मात्र आम्ही आमच्या परीने सगळ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना सांगितले, तुम्ही गावागावात जा, आपल्या माजी विद्यार्थ्यापर्यंत जा, आमच्या स्टेक होल्डर्स पर्यंत जा. माझ्या सगळ्या मुलांना, भले मोडका असू द्या एखादा अँड्रॉइड घरातला शिल्लक, तोही त्या मुलापर्यंत खेड्यातल्या जाऊ द्या. माझा मुलगा या स्पर्धेतून बाजूला राहू नये यासाठी संस्था सुद्धा त्या तडफेनं पुढे आलेली आहे आणि त्या तडफेनं काम करणार आहे. आणि त्याचा भाग कोकरे सर, आपणही त्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे. नक्की नक्की सर. तंत्रस्नेही सगळी लोक एकत्र येऊया आणि ह्या आव्हानाला सामोरं जाऊया. नक्की नक्की. धन्यवाद शेजवळ सर. डॉक्टर संजय सुपणेकरांनी विचारलेल्या प्रश्नाला हे उत्तर होतं. डॉक्टर संजय सुपणेकर, शिक्षक तयार आहेत का या सगळ्या ऑनलाईनला, असा आपला प्रश्न होता. बघा, डॉक्टर प्राचार्य शेजवळ सर सांगतायत की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं किती पद्धतीनं आणि कशा पद्धतीनं ट्रेनिंग घेतलंय. इतकंच काय, प्राथमिक शिक्षक सुद्धा, जिल्हा परिषदेचा शिक्षक सुद्धा आता अँड्रॉइड वापरतोय. आशा वर्कर सुद्धा अँड्रॉइड वापरतायत. प्राथमिक शिक्षक तांदळाचा हिशोब ऑनलाईन वरनच गव्हर्नमेंटला देत आहेत. इथपर्यंत जर प्रगती एका बाजूने होत असेल तर मग मगाशी एका वक्त्यानं सांगितलं, या सगळ्या तंत्रज्ञानाची ढाल करून आपल्याला विषय बाजूला न नेण्यापेक्षा आपल्याला यातून काही मार्ग काढून पुढे जाता का पाहता येईल. मला आता माझ्यासोबत डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी आहेत. डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी सर नमस्कार. हा नमस्ते. आपला प्रश्न बोला सर. सर, सध्याचा सिनेरिओ लक्षात घेता पूर्वीच्या परिस्थितीनुसार सीएचबी स्टाफ पहिल्यांदा हजर करून 50% सीएचबी स्टाफवरती महाराष्ट्रातले सगळे कॉलेजेस चालतात, एक. आणि दुसरं, डायरेक्टली 20% किमान सिलेबस ऑनलाईन पद्धतीने चालू करायला काय हरकत नसावी, असं तज्ञांना एक माझी विनंती आहे. धन्यवाद सर. माझ्यासोबत परवेश तांबोळी आहेत. परवेश तांबोळी. हो सर. सर माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर. हो सर. सर मी फोर्थ इयर केमिकल, हो सर. सर मी फोर्थ इयर केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी, आता फोर्थ इयर मध्ये जाणार आहे आणि आमचा प्रोजेक्ट असतो फोर्थ इयरला. सर त्या प्रोजेक्ट मध्ये आम्हाला लॅब मध्ये टेस्टिंग पण करायला असतं. मी केमिकल इंजिनिअरिंग करतो. तर सर आता इंडस्ट्रीज सगळे बंद आहे, सगळं काही बंद आहे. तर युजीसी इंजिनिअरिंग प्रोजेक्टचं काय करणार आणि काय त्याचा पुढचा गाईडलाईन असणार, त्यावर थोडं डिस्कशन झालं तर बरं होईल सर. नक्की. आपला प्रश्न मान्यवरांकडे घेऊन जाऊ. माझ्यासोबत आता दिलीप काकवीपुरे आहेत. दिलीप काकवीपुरे. हा सर. हॅलो, येतो आवाज येतोय? हा दिलीप, आवाज येतोय, बोला आपला प्रश्न. मी सर बेओस मेंबर आहे मुंबई विद्यापीठ. आणि माझा प्रश्न असा आहे की आता आपल्याला सध्या जी सिच्युएशन आहे ती वेट अँड वॉचची आहे. कारण जोपर्यंत युजीसी डिसिजन घेत नाही, कारण उदय सामंत माननीय उच्च शिक्षण मंत्र्यांनी ऑलरेडी प्रश्न पत्रेवर केलेला आहे इमिजिएट, आणि चर्चा चालू आहे. मेन आता जे चालू करायचं म्हणताय तर ऍडमिशन्स जो पण होत नाही तो पण आपण चालू करू शकत नाही. आणि सगळं ऑप्शन आहे, ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे, दोन्ही ऑप्शन आपल्याला ठेवून आणि एकच सेमिस्टर घेण्यात यावी. कारण आता ऑलरेडी आपली सेमिस्टर गेलेली आहे, जी 5th सेमिस्टर असेल किंवा 4th सेमिस्टर असेल किंवा 2nd सेमिस्टर असेल, ते सगळ्या गेलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्हॉट्सअप ग्रुप तयार करून आणि ज्यांना शक्य नाही त्यांना नंतर आपण कन्व्हिन्स करू शकतो. आणि जो आहे सध्या तो प्राध्यापक उपलब्ध, त्याच्या मदतीने शासनाने ती व्यवस्था करावी लागणार आहे. आणि जो प्रश्न मांडलेला आहे सीएचबी आणि पार्ट टाइम आणि क्लॉक ओव्हर बेसिसच्या शिक्षकांचा, तो पण प्रश्न अतिशय गहन आहे. तर त्यांचाही प्रश्न या चर्चेतून सुटावा. तुम्ही इमिजिएट आजच्या चर्चेत जे काही महामहिम आपले सुखदेव थोरात सर आहेत, मधु परांजपे मॅडम आहेत, साठे सर होते, त्या सगळ्यांनी, आणि तुम्ही राजारामराव महाविद्यालय, खूप चांगला उपक्रम केला. मी उशिरा जॉईन झालो. तर तुम्ही इमिजिएट उद्याच्या उद्या
हे महामहिम आपल्या राज्यपालांना याचा जो ड्राफ्ट आहे तो पाठवणं गरजेचं आहे की याच्यावरून जेणेकरून क्विक ऍक्शन होईल. अतिशय चांगल्या तुमच्या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. कोकरे सर, धन्यवाद. धन्यवाद. दिलीप सर, जाऊ नका. तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही अभ्यास मंडळाचे सदस्य आहात असा उल्लेख केला. खरं तर एकूणच अभ्यास मंडळाच्या सदस्यांचा किंवा अभ्यास मंडळावर काम करणाऱ्या माणसांनी आता काही वेगळा उपक्रम करण्याची गरज आहे. विशेषतः सगळेच अभ्यासक्रमातले मुद्दे ऑनलाईन शिकवता येत नाहीत हे मी जाणतोय, पण अभ्यास मंडळातल्या सदस्यांनी काही असा अभ्यासक्रम रिस्ट्रक्चरिंग करून ऑनलाईन शिकवणारा अभ्यासक्रम कोणता आहे तो वेगळा करून काही 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी अभ्यासक्रम वेगळा करून देण्याची भूमिका अभ्यास मंडळ घेऊ शकतात काय? दिलीप सरांशी माझा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, पण मी आता या सेगमेंटचा समारोप करणार आहे. अनेक पार्टिसिपेंट्स हात वर करतायत, पण शेवटी आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि या वेळेच्या मर्यादेत राहून ज्यांनी सहभाग घेतला त्या सगळ्यांचा धन्यवाद. आणि मी आता समारोप या प्रश्नोत्तराच्या समारोपाकडे जातोय. समारोप नेहमीप्रमाणे आपण थोरात सरांच्या शेवटाकडनं करू, पण मी सर्वप्रथम विद्यासागर सर यांच्याकडे जाईल. विद्यासागर सर, महाराष्ट्रातल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया, प्रश्न, सूचना आपण ऐकल्यात. काय या सगळ्या प्रश्नोत्तरावर काय आपलं रिमार्क आहे? पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेच्या बाबतीमध्ये मला 1-2 ऑब्झर्वेशन आपल्या समोर मांडायचे. एक म्हणजे परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये हा खरं तर अकॅडमिक प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, परंतु त्या प्रश्नाकडे त्या दृष्टीने पाहिलं जात नाही असं मला वाटतं. म्हणजे खरं म्हणजे पदवी हे कोण देतं, अप्रूव्ह करतं, तर अकॅडमिक काउन्सिल, आणि पदवी प्रदान कोण करतं तर चान्सलर, राज्यपाल. यांचा ह्या डिस्कशन मध्ये कुठेही समावेश झालेला नाही, ही पहिली गोष्ट. आणि डिग्री रेकग्नाइज कोण करतं तर युजीसी करतं. आणि हे 3 घटक एकत्र येऊन त्यांनी डिसिजन घ्यायला पाहिजे, मग परीक्षा घेण्याचा असो किंवा न घेण्याचा असो. आणि तो घेताना सर्व जे घटक आहेत, सगळे स्टेक होल्डर्स आहेत, त्यांच्यात चर्चा करून जर निर्णय पुढे आला असता तर मला असं वाटतं तो सगळीकडे मान्य झाला असता. आता काय झालं की निर्णय घेतला गेला आणि आता त्याला जस्टिफिकेशन काय हे चालू झालं. आणि मग आता ऑर्गनायझेशन संप करायचा का, मग कोणी कोणावर टीका करायची का, मग कोणाचा युगो आला का, कोणाचा आला नाही. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे कल्याण आहे किंवा विद्यार्थ्यांची खरी गोष्ट आहे ती बाजूला पडते असं माझं स्पष्ट मत आहे. तर पुन्हा हा प्रश्न अकॅडमिकली चर्चा करून सोडवावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं माझं स्पष्ट मत आहे. दुसऱ्या बाबतीमध्ये बोलायचं म्हणजे की सीएचबीचा प्रॉब्लेम फार गंभीर आहे. खरं म्हणजे ती अतिशय वाईट अशी ही आहे, पद्धत आहे आपल्या महाराष्ट्रीयन शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि त्या शिक्षकांना वेठ बिगाराप्रमाणे वागवलं जातं, त्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत, जे मिळतात ते अतिशय तुटपुंजे असतात, शिवाय ते मिळण्याची त्यांना शाश्वती नसते. आणि अशा प्रकारची पद्धती आपण वर्षानुवर्षे चालवत आहोत. तर मला असं वाटतं त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि त्या शिक्षकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना कोणीही वाली नाही, त्यांना कुठले अधिकार नाहीत, परंतु त्यांच्याकडनं मात्र कामाची अपेक्षा केली जाते. तर याच्यावर विचार करावा असं मला वाटतं. नक्की सर. मी आता जातोय मधु परांजपे मॅडम कडे. मधु परांजपे मॅडम. मधु परांजपे मॅडम, माझा आवाज येतोय? हा मॅडम येतोय. आपल्या विद्यार्थ्यांनी जो प्रश्न विचारला, मला विशेष करून त्याला उत्तर द्यायचं आहे की आम्ही त्याच्याशी सहमत आहोत. आपले जो प्राध्यापक वर्ग आहे की त्यांचा जो एक अनसर्टन्टी आहे त्यांच्या समोरची, ती आता संपली पाहिजे. आणि 19 जूनला महाराष्ट्र सरकारने सर्क्युलर काढला होता ज्याच्यामध्ये फायनल इयरच्या परीक्षा न घेता ते रिझल्ट्स कसे लावायचे त्याच्याबद्दलच्या काही गाईडलाईन्स होत्या. आणि अशाही एक ऑप्शन दिलेला होता की ज्या मुलांना परीक्षा द्यायची आहे त्यांना संधी मिळेल नंतर परीक्षा द्यायची, जेव्हा केव्हा परीक्षा घेता येईल. पण ज्या मुलांना आता बाहेर पडायचं आहे, रिझल्ट डिक्लेअर होऊन त्यांचा सर्टिफिकेट घेऊन बाहेर पडायचं आहे, त्यांच्यासाठी पण गाईडलाईन्स आहेत. मला वाटते तो सर्क्युलर महाराष्ट्र प्राध्यापक महासंघनी एमपक्तो, ज्याच्या प्रेसिडेंट डॉक्टर तापती मुखोपाध्याय आहेत आणि सेक्रेटरी डॉक्टर लवांडे आहेत, त्यांनी सरकारकडे पत्र पाठवलेलं आहे की या सर्क्युलरची आता तुम्ही अंमलबजावणी करा. आणि दुसऱ्या तर्फे त्यांनी या दोघांनी एक पत्र युजीसीला पाठवलं आहे
की एज्युकेशन कन्करंट लिस्ट मध्ये असताना डिटर्मिनेशन अँड कोऑर्डिनेशन ऑफ स्टँडर्ड्स तो एक भाग युजीसी कडे आहे. आणि आमचा महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट प्रमाणे परीक्षा आणि इतर अकॅडमिक गोष्टी ज्या आहेत ते विद्यापीठांमध्ये बाय जनरल गाईडलाईन्स ऑफ युजीसी अँड विथ दी नॉर्म्स ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट असा तो आहे. आणि तो त्याप्रमाणे घेतला गेला पाहिजे. आणि म्हणून सरकार जर निर्णय घेत असेल आणि विद्यापीठांचे सगळ्या विद्यापीठांचे व्हाईस चान्सलर सुद्धा त्या मीटिंग मध्ये होते असं आपल्या समोर आलेलं आहे. त्यांची ओपिनियन पण घेतली गेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये आता महाराष्ट्र सरकारने त्यांनी घेतलेला निर्णय याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि रिझल्ट डिक्लेरेशन झाले पाहिजे फायनल इयर एक्झाम्सचे. म्हणजे मुलांचा जे आपल्याला शाश्वती पाहिजे त्यांना ते मिळेल आणि त्यांना त्या धीर मिळेल, त्यांच्याकडे एक सर्टिफिकेट असेल आणि त्याच्यावर ते जाऊन आपल्या जर त्यांना नोकरी करायची असेल तर ती नोकरी ते करायला ते मग मोकळे आहेत. दुसरा का आपला जो CHB आणि टीचर्सचा जो प्रश्न आहे तसाच प्रश्न कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्सचा पण आहे. आता आपला जो रेग्युलर सेमेस्टरचा जो जसा असतो तेव्हा जून मध्ये विद्यापीठांच्या अकॅडमिक कॅलेंडरला सुरुवात होते आणि कॉलेजेसला सुरुवात होते. तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स आणि CHBच्या लोकांना रिअपॉइंटमेंट केला जातो त्यांचा. पण मधल्या काळामध्ये त्यांना 1-2 महिने काही ठिकाणी पगार मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही. पण आता कॉलेज सुरू न झाल्यामुळे त्यांचे पगार थांबलेले आहेत, पण कामं ते करतायत. वर्क फ्रॉम होमचा जो काम आहे आता सध्या, पेपर तपासणं, रिझल्ट लावणं, IQAC रिपोर्ट तयार करणं, NAACच्या रिपोर्टमध्ये काही मदत करणं, वेबिनार घेणं, हे सगळं काम कॉन्ट्रॅक्च्युअल टीचर्स पण करतायत. पण त्यांना पगार बहुतेक कॉलेजेसमध्ये मिळत नाहीये. आणि म्हणून सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे की या लोकांचे पगार जसं तुम्ही त्यांचे थांबायला नको आणि त्यांना त्यांचे पगार मिळाले पाहिजेत. हे 2 इश्यूज वरच मला बोलायचं होतं. नक्की मॅडम, धन्यवाद. आपल्यासोबत साठे सर आहेत. साठे सर. साठे सर, आवाज येतोय? आवाज? हॅलो. हा साठे सर बोला. आवाज? हा हो आवाज येतोय. प्रतिक्रिया ऐकल्या, लोकांचे प्रश्न ऐकले. काय आपल्या अगदी 100% ह्याच्यातले जेवढे जास्तीत जास्त प्रश्नांची मी मतं म्हणेन, उत्तर नाही. त्याचं कारण असं आहे की आता आपण सर्व पॅनलिस्ट जे आहोत ना, हे सर्वजण मतच व्यक्त करू शकतो. कोणीही आपण उत्तर देणारे नाही आहोत. वी आर नॉट पॉलिसी मेकर्स फ्रॉम द अदर साइड. माझी उलट एक विनंती राहील आपल्याला जाता जाता, खरं तर अशा वेबिनार मध्ये आपण निर्णय घेणाऱ्या एखाद्या व्यवस्थेतल्या व्यक्तीला बोलवलं तर तो एक जास्त संयुक्तिक भाग ठरेल. आपण सर्वजण मतं 100% व्यक्त करू शकतो, तो आपला अधिकार आहे आणि अभ्यासपूर्ण मतं आहेत. मी अगदी थोरात सरांपासून सर्वांनी मतं अतिशय उत्तम पद्धतीने व्यक्त केली आहेत. 3 प्रश्नांची मतं देण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1, संतोष यांनी जो प्रश्न विचारला होता अॅन्युअल आणि सेमिस्टर पॅटर्न, माझं व्यक्तिगत मत असं सांगतो की अतिशय बरोबर आहे की आता आपण सेमिस्टरची मर्यादा लक्षात घेऊन, म्हणजे त्याला विरोध नाही, या वर्षी अॅन्युअल पॅटर्न जर केला तर थोडासा शिक्षणाचा जो फ्लो आहे ना तो आपल्याला कंटिन्यू ठेवता येईल. हा एक महत्वाचा भाग. दुसरा जो आहे CHBचा, त्याच्यावर प्रश्नच निर्माण होत नाही इतका तो महत्वाचा विषय आहे. तो नक्की कोणी सोडवलाच पाहिजे व्यवस्थेच्या लोकांनी, शासन असेल, विद्यापीठ अनुदान आयोग असेल, अन्य असेल. पण CHBचा खरोखर मी आपल्याला मनापासून सांगतो महत्वाचा प्रश्न आहे. तिसरा जो आहे तो काही जणांनी म्हणले टीवायची परीक्षा व्हायला पाहिजे, काही जण म्हणतात की नाही ऍव्हरेजनी दिलं पाहिजे. हा डायलेमा चालू राहील. मला असं वाटतं की टीचिंग लर्निंग इव्हॅल्युएशन मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्म मध्ये इव्हॅल्युएशन होऊन जर त्याला डिग्री मिळाली, मी एक्झामिनेशन म्हणत नाही, परत वर्ग, बाक, परीक्षा, 3 तास, सुपरवायझर, सॅनिटायझेशन, ह्या चर्चेत आपण जायला नको. कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्म मध्ये त्याचं इव्हॅल्युएशन झालं तर त्याला सन्मान, आनंद नक्की मिळेल. आणि त्याला कोणीतरी उपकाराची COVID-19ची डिग्री दिली असं त्याच्या मनामध्ये येणार नाही. ते अतिशय घातक आहे. COVID-19ची डिग्री मला मिळाली असं त्याला वाटता कामा नये. हा नंबर 1चा भाग. सन्मानाची डिग्री त्याला देण्याची आपली जबाबदारी आहे. हा एक भाग. मला राजेंद्र लावटे यांनी जे सूचना केल्यात आपल्या चॅटबॉक्स मध्ये मी वाचल्या, त्याच्यातली 7वी सूचना जर सोडली, त्यांचं असं म्हणणं जून 21 पासून अकॅडमिक इयर सुरू करावं. पण पहिल्या 6 सूचना मला असं वाटतं योग्य आहेत. आपण त्या सर्वांना शेअर करायला हरकत नाही. अतिशय त्यांचं म्हणणं आहे की चर्चेचं गुराळ चालू नका, काहीतरी प्लॅन ऑफ ऍक्शन द्या. तर खरं तर ते प्लॅन ऑफ ऍक्शनचे त्यांनी काही मुद्दे
सांगितलेले आहेत. तर राजेंद्र लावटेंचं मी नक्की अभिनंदन करेन की आपण अतिशय उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि शेवटचा भाग सांगतो थांबतो, कारण मला 1-1.5 वाजता बैठक आहे, मला माफ करा. मला याच्यातलं शेवटचं वाटतं की याच्यात कोणाचाच दोष नाही. म्हणजे दोष नाही याचा अर्थ मी कोणाला सगळ्यांनाच गुडी गुडी बोलतोय असं नाही. पण आपल्यालाच आता ह्याच्यातनं मार्ग काढायचा आहे आणि तो मार्ग काढण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. विद्यार्थी हा खरोखर केंद्रबिंदू आहे. त्याला गोंधळून न टाकता त्याला थोडंसं काय म्हणू आपण, त्याला मोटिवेट करण्याची जबाबदारी आपली आहे. असं मला असं वाटतं की हीच मुख्य आजच्या वेबिनारची संकल्पना होती. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आपण परीक्षेच्या गोंधळापासून थोडंसं चांगल्यापैकी त्याला एक समर्पक असं उत्तर द्यायला पाहिजे. त्याही पेक्षा सुद्धा पुढील वर्षीचं शिक्षण जितकं लवकरात लवकर ब्लेंडिंग स्वरूपामध्ये सुरू करता येईल तितकं सुरू करावं असं माझं मत आहे. मी परत एकदा आपल्याला थोडंसं क्षमस्व, मला 3 वाजता एक बैठक असल्यामुळे मी बाहेर पडेन. कोकरे सर, बोलवल्याबद्दल धन्यवाद. सर्वांचे आभार. थँक्यू साठे सर. साठे सरांनी त्यांचं मत व्यक्त केलं. मी थोरात सरांच्याकडे जाणार आहे. थोरात सर, तुम्हाला या सगळ्या पार्टिसिपंटच्या प्रश्नावर काय बोलायचं आहे का? हो, फार चांगले प्रश्न त्यामधून निर्माण झालेले आहेत. ते वैयक्तिक जीवनाशी जोडलेले आहेत विद्यार्थ्यांच्या आणि पेरेंट्सच्या, आणि त्यावर उत्तरं सुद्धा दिली आहेत. फार व्यवस्थिशीर उत्तरं मॅडम परांजपेकडनं आणि इतरांकडनं आलेले आहेत. तर मी 3 ते 4 प्रश्नावर एक निर्णायक म्हणजे ओपिनियन देण्याचा प्रयत्न करेल. पहिला प्रश्न एक्झामिनेशनचा. तो प्रश्न सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या, त्यांचे ग्रेड त्यांना हाती मिळाले, त्यांचा प्रश्न सुटलेला आहे. पण जे विद्यार्थी शेवटच्या वर्षामध्ये आहेत आणि दुसऱ्या वर्षामध्ये आहेत, अशा विद्यार्थ्यांचं काय करावं, ते सध्या तो प्रॉब्लेम, सिरियस प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये 2 अल्टरनेटिव्ह बाहेर आले आपल्याला माहित आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन म्हणतात की ऑन कॅम्पस एक्झामिनेशन कराव्यात आणि जिथे शक्य होईल तिथे ऑनलाईन कराव्यात. या चर्चेमधून बाहेर आलेला आहे. मॅडम परांजपेंनी आपल्याला सर्वे शेअर केलेला आहे आणि मला ज्या फीडबॅक मिळालेल्या आहेत त्यात माझी जनरल रिडिंग जी आहे त्याच्या आधारावर असं म्हणता येईल की ऑन कॅम्पस एक्झामिनेशन घेणं हे शक्य होणार नाही. त्याची दोन्हीही कारण आहेत. एक कारण म्हणजे हेल्थचं आहे. कितीही प्रिकॉशन घेतल्यानंतर हेल्थचं प्रोटेक्शन मिळेल की नाही ह्याविषयी शंका आहे. त्याचं कारण असं की विद्यार्थ्याला तुम्ही भारतामधील वेगवेगळ्या भागामधून त्या कॉलेजमध्ये बोलावता. काश्मीर पासून, बिहार पासून, युपी पासून, ओरिसामधून, याचा विचार युजीसीनं करायला हवा होता. ट्रेनमध्ये बसणार, बसमध्ये बसणार, तिथे कुठे 6 मीटरचं किंवा 2 मीटरचं रिस्ट्रिक्शन लागू होईल. कॅम्पसमध्ये आल्यानंतर 8 दिवस जर एक्झाम असेल तर राहण्याची व्यवस्था कुठे होणार, एकत्र राहणार की वेगळे राहणार, हे सर्व हेल्थचे प्रश्न आहेत. हे आपण हँडल करू शकत नाही. त्यामुळे हेल्थच्या ग्राउंडवर हा प्रश्न एक्झामिनेशन घेणं हे बरोबर नाही आहे. दुसरा, एका विद्यार्थ्यांनी फार चांगलं उत्तर दिलं. एमएससीचा विद्यार्थी आहे. तो प्रश्न विचारला की अशा स्थितीमध्ये एक्झामिनेशन घेत असताना ज्या मानस्थितीमध्ये विद्यार्थी आहेत, विशेषतः जे अफेक्टेड झालेले आहेत लॉकडाऊनमुळे, ते त्यांच्या त्या मॅक्झिमम पॉसिबल कॅपॅसिटीमध्ये सध्या नाही आहेत. अभ्यास करू शकत नाही आहेत. पुस्तकं त्यांचे ज्या शहरामध्ये ते होते तिथे आहेत आणि आर्थिक अडचणी आहेत. घरात डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन जास्त आहे, अभ्यास करू शकत नाही. तर त्या मुलानं जो प्रश्न सांगितला, उत्तर जे दिलं ते बरोबर आहे की तो असं म्हणाला की माझे मार्क्स जे आहेत, जे मला 2 सेमेस्टरमध्ये मिळाले किंवा 2 वर्षामध्ये मिळाले, ते त्याच्यापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. हा प्रश्न त्या मुलाचाच नाही, हा युनिव्हर्सल प्रश्न आहे, फार मोठा प्रश्न आहे. म्हणून एक्झामिनेशन घेणं ही जी सोल्युशन आहे ही सध्या बरोबर नाही आहे. ऑनलाईन तर नाहीच आहे. त्याचं स्टॅटिस्टिक आपण दिलेलंच आहे की ऑनलाईन कनेक्टिव्हिटी एक्स्ट्रीमली लिमिटेड मध्ये आहे. स्टुडंट तसे डिस्टर्ब झालेले आहेत. ओनली सोल्युशन जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिली किंवा जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऍक्सेप्ट केली, कुराड कमिशनने दिली. कमिशननं सर्व गोष्टी लक्षात घेऊन ती सोल्युशन दिलेली आहे की मागच्या वर्षाच्या आधारावर, सेमेस्टरच्या आधारावर त्यांना मार्क्स द्यावे. त्याच्यामध्ये काही अन्यायकारी नाही. त्यांचंच ते परफॉर्मन्स आहे, तेच परफॉर्मन्स आपण त्यांना देत आहोत आणि त्यामुळे ते फेअर राहील. दुसरा, एक पालक होते, त्यांनी इथे प्रश्न विचारला की माझा मुलगा जो आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की 2 वर्षे काही व्यवस्थित अभ्यास करत नाही, पण 3ऱ्या वर्षी तो अधिक करतो म्हणून त्याच्या ग्रेड इम्प्रूव्ह होतील. तर त्यांना मी सांगू इच्छितो की कुराड कमिशन मध्ये आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या डिसिजन मध्ये ज्या विद्यार्थ्यांना एक्झामिनेशन घ्यावीशी वाटते, त्यांना असं वाटतं की आमच्या एक्झामिनेशन दिल्यानंतर आमचे मार्क्स वाढतील,
त्यांना तो चान्स आहे ना. ती फार तर मला ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेता ज्यांना ज्यांना मागच्या आधारावर घ्यायचं आहे त्या सर्वांना करायचं, डिग्री द्यायची, ते मोकळे होतील, आपल्या त्यांना ऍडमिशन करता मोकळे होतील, शिवाय एक्झामिनेशन करता मोकळे होतील. कशाला त्यांना बांधून ठेवायचं? ज्यांना आपले मार्क्स इम्प्रूव्ह करायचे आहेत त्यांना सुद्धा संधी आहे. हे माझं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि याला मला असं वाटते महाराष्ट्र टीचर असोसिएशननी मॅडम म्हणाल्या की त्यांनी तशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पाठवलेलं आहे. दुसरा त्याला संलग्न असा प्रश्न आहे की बाबा हे डिसिजन आता युजीसी आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच नव्हे तर अजून 7-8 स्टेट आहे, दिल्ली गव्हर्नमेंट आहे, वेस्ट बेंगॉल गव्हर्नमेंट आहे, अजून गव्हर्नमेंट आहे, त्यांनी सुद्धा आपली इनॅबिलिटी व्यक्त केलेली आहे एक्झामिनेशन घेण्याची. तर हा प्रश्न सोडला कसा जाईल? याच्यामध्ये ही पॉलिसी डिसिजन आहे. ही पॉलिसी डिसिजन महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घ्यावं लागेल, केंद्राला घ्यावं लागेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंट विद्यार्थ्याबरोबर चर्चा करेल, टीचर बरोबर चर्चा करेल, पण शेवटी निर्णय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला घ्यावा लागेल. तर इथे एक मार्ग आहे जो मला असं वाटतं केंद्राने अडॉप्ट करायला पाहिजे, तो केला नाही. केंद्र सरकार कडे काही काम आहे, कोऑर्डिनेशन, मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड वगैरे वगैरे, आणि विद्यापीठाकडे आणि स्टेट गव्हर्नमेंट त्यांचे अधिकार आहेत. युनिव्हर्सिटी इज ऑटोनॉमस एक्झामिन घेण्याविषयी आणि इव्हॅल्युएशन मेथड घेण्याविषयी. परंतु जेव्हा सामूहिक प्रश्न असतात, कटिंग अक्रॉस सेंटर अँड स्टेट, तर कॅप कमिटी आहे, मी मागे बोललो आहे तुम्हाला. ती कमिटी अशी आहे की ज्याच्यामध्ये सर्व हायर एज्युकेशन, स्कूल एज्युकेशनचे मिनिस्टर 30 राज्याचे मेंबर आहेत आणि कॅबिनेट मिनिस्टर हायर एज्युकेशनचा तो चेअर करतो, तिथे चर्चा होते, निर्णय घेतो. तर हे सामूहिक पद्धतीनं करायला पाहिजे, इम्पोजिशन नाही होणार. अजूनही केंद्र आणि स्टेट यांनी एकत्र यावे, त्यांच्या राज्याची जी स्थिती आहे ती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि स्टेटच्या याच्यानुसार सोल्युशन द्याव्या. पण एक महत्वाचा भाग आहे की एक कुराट कमिशनने म्हटलेलं आहे, युनिव्हर्सल डिसिजन, सर्वांना मागच्या वर्षीच्या ग्रेडच्या आधारावर डिग्री देणं. त्यानं काय होणार आहे की कोणी डिस्क्रिमिनेशन करणार नाही की हे कोविड इयरचा विद्यार्थी आहे आणि नॉन कोविडचा आहे. संपूर्ण भारतभर जर तुम्ही एकाच युनिफॉर्म पद्धतीने डिग्री दिली तर कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होणार नाही. आता काही लोकांनी हे म्हटलं की बाहेर जायचं आहे त्यांना, तर बाहेरही काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही ना, तुम्हाला डिग्री असेल. बाहेरची युनिव्हर्सिटी तुमची डिग्री बघेल, हे थोडी बघेल की कोविडच्या काळामध्ये तुम्हाला डिग्री मिळाली की नाही मिळाली. त्यांचं आपले GR असतं, त्यांची इंटर्न ऑनलाईन एक्झामिनेशन असतं, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाईड झाला तर पुरे. तर मला असं वाटतं की हे केंद्रानं आणि स्टेटनी सिरियसली एकत्र येऊन निर्णय घ्यावा. त्याच्यामध्ये पॉलिटिकल आस्पेक्ट असेल तो भाग वेगळा, प्रत्येक गोष्टीला पॉलिटिकल आस्पेक्ट असतो, पण ते पॉलिटिक्स लक्षात घेऊन धोरण शेवटी राज्यांना आणि केंद्रालाच बनावं लागेल. तर त्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे. तिसरा प्रश्न इथे मांडण्यात आला तो म्हणजे एक क्षुल्लक छोटासा प्रश्न आहे. एका विद्यार्थ्यांनी सजेशन केली की इयरली असावी, सेमिस्टर असावी. त्याला मला एवढंच सांगायचं आहे की बाबा, मी युजीसीचा चेअरमन असताना आम्ही एक ऍडवायझरी पाठवली होती सर्व विद्यापीठांना की सेमेस्टर सिस्टीम लागू करावी, ग्रेड सिस्टीम आणावी, क्रेडिट सिस्टीम आणावी, रिटर्न एक्झामिनेशन कमी करून इंटरनल इव्हॅल्युएशन जास्त वाढावं, त्याच्यातून विद्यार्थ्यामधले गुण आणि त्याचं सर्व बाहेर जास्त येतं रिटर्न एक्झामिनेशन पेक्षा. रिटर्न एक्झामिनेशन मध्ये फक्त मेमरी तपासलं जाते, परंतु त्याच्या एनालिटिकल कॅपॅसिटी एक्सप्लेन करायच्या असतील तर त्याला टर्म पेपर देणं, त्याला लिहायला लावणं, त्याला लिटरेचर रिव्ह्यू करणं, त्याला सेमिनार मध्ये येऊन बोलायला लावणं, हे सर्व नवीन इव्हॅल्युएशन पद्धती त्यावेळेस रिकमेंड केली होती. तर सेमेस्टर सिस्टीम, ग्रेड, क्रेडिट आणि न्यू एक्झामिनेशन सिस्टीम ही सुधारणा आहे. तर इयरली सिस्टीम परत आणण्याचा आग्रह धरणं बरोबर नाहीये. शेवटचा प्रश्न मी त्याच्यावर माझी ओपिनियन देतो, तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट जॉब टीचरचा. मला असं वाटतं हा फार चुकीचा प्रकार एज्युकेशन क्षेत्रामध्ये आलेला आहे. मला आठवते की हा प्रश्न उपस्थित कसा झालेला आहे. उपस्थित असा झालेला आहे की काही आर्थिक कारणामुळे राज्यांनी बहाणा करून की आमच्याकडे पैसे नाहीत, पब्लिक सेक्टर सुद्धा पैसा नाही पब्लिक सेक्टर एज्युकेशन वाढवण्याकरता म्हणून प्रायव्हेटायझेशन सुरू केलं. तसंच टीचरच्या बाबतीत सुद्धा केलं. यावेळेस 7th पे कमिशनची चर्चा सुरू होती आणि मी कमिशन बसवलं. शिक्षकांच्या सॅलरी कधी इतक्या वाढवल्या आणि त्या वाढवल्या तो भाग वेगळा. महत्वाचा असा की टीचरच्या प्रश्नाविषयी त्यावेळेस एक रिपोर्ट तयार केला. त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की 15 ते 20 राज्यांनी लिटरली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डरच्या माध्यमातून टीचर रिक्रुटमेंट करण्यावर बंदी आली होती. महाराष्ट्र त्याच्यामध्ये एक आहे. असं कुठे असतं का हो? ब्युरोक्रेसीमध्ये तुम्ही इंटरनल डिसिजन घेऊन रिस्ट्रिक्शन आणू शकता,
पण टीचर आणि स्टुडंट जर तुमचा एनरोलमेंट रेशिओ कमी आहे, स्टुडंटची संख्या वाढणार आहे आणि युजीसीनं टीचर टॉट रेशिओ आखून दिलेला आहे की इतके विद्यार्थी असेल तर इतके टीचर असणं आवश्यक आहे, ते जर सर्व असेल तर हे आर्टिफिशियल प्रश्न निर्माण करून की आमच्याकडे प्रश्न नाही म्हणून आम्ही टीचरला कॉन्ट्रॅक्टवर करू, त्याची क्वालिटी ऑफ एज्युकेशन काय होणार? जर कॉन्ट्रॅक्ट नसेल आणि त्या टीचरला सॅलरी योग्य नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही, सर्व्हिस नाही, स्टॅबिलिटी नाही, तर हे कसं काय शिक्षणाची क्वालिटी वाढेल? हा प्रश्न त्यावेळेस आला. त्यावेळेस मग मला आठवते अर्जुन सिंग आणि आम्ही पत्र लिहिले 15-20 राज्यांना की ही बॅन उठवा. आणि आता हे बॅन उठवण्यात आलेलं आहे बऱ्याचशा ठिकाणी, परंतु परंपरा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, पिरियड वाईज पेमेंट बेसिसवर अजूनही सुरू आहे. त्याचे अनेक हानिकारक उपाय आहेत. कॉन्ट्रॅक्टवर टीचिंग असावी असं नाही म्हणत. इतर देशामध्ये सुद्धा 5 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर, 10 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर, 6 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर अपॉइंटमेंट होतात. असू द्या त्या, पण तिथे त्यांना सॅलरी पूर्ण मिळते ना. द पर्सन ऑन कॉन्ट्रॅक्ट इज ॲज गुड ॲज द पर्सन ऑन अ परमनंट बेसिस. यातला हा जो प्रकार आहे की पिरियड वाईज तुम्हाला आम्ही देणार, तोही पूर्ण देणार नाही, हा जो आउटसोर्सिंग ऑफ टीचिंग इंडस्ट्री सारखं केलेलं आहे, हे शिक्षणाची क्वालिटी फार कमी करणार ना. याला सोल्युशन हे आहे. मी त्यावेळेस सजेस्ट केली होती आम्ही सोल्युशन त्यावेळेस टीचरचा इतका क्रायसिस झाला होता म्हणून पहिली डिसिजन आम्ही घेतली की वय वाढवा. 60 वरून 65 वय वाढलं, ते रिटायर होत असलेल्या टीचरला रिटेन्शन करण्याकरता वाढलेला आहे. त्याच्यानंतर टीचरच्या सॅलरीज वाढवा, ज्याच्या माध्यमातून चांगला टॅलेंट अट्रॅक्ट होईल. आणि मला आठवते की मी 6 ते 7 महिने फायनान्स सेक्रेटरी ज्या आपल्या महाराष्ट्रीयनच बाई होत्या त्यावेळेस पे कमिशनच्या अध्यक्षा होत्या, नंतर त्या आल्या मिनिस्ट्रीमध्ये, एक्सपेंडिचर मिनिस्ट्री. 6 ते 6 महिने त्यांच्याबरोबर भांडण केलं की आमचा टीचर जो MA PhD करतो, तुमचा IAS मनुष्य ग्रॅज्युएट IAS होतो, आमचा स्टेट विद्यापीठाचा प्राध्यापक 2 वर्ष MA आणि 4 वर्ष PhD खर्च करतो, 7 वर्ष जास्त करतो, आणि त्याची सॅलरी त्याच्यापेक्षा कमी असावी IAS पेक्षा. ते शेवटी त्या बाईंनी मान्य केलं आणि आज सॅलरी जी आहे इज ऑन पार विथ टीचर आहे. ते कशा करता आहे की चांगलं टॅलेंट आकर्षित करण्याकरता. शिवाय PhD वाढवण्याकरता PhDच्या फेलोशिप खूप वाढवल्या नाही, त्याला काही मर्यादा नाहीये. त्यामुळे एकीकडे PhD मुळे आपल्याला शिकलेला विद्यार्थी मिळाला कॉलेज करता, दुसरीकडे हायर सॅलरी असल्यामुळे टॅलेंट यायला लागला. तर अजून विकास झालेला आहे, आता ते टॅलेंट येत आहे. परंतु हे कॉन्ट्रॅक्टच्या मुद्द्याकडे येण्याचं मला हे म्हणायचं आहे की सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये कधीही हा पैसा नसल्याची अडचण शिक्षकाच्या बाबतीत आणू नये. तुम्ही जनरेशन क्रिएट करता, विद्यार्थ्याला शिकवून त्याची पिढ्यानं पिढ्या क्रिएट करता, शिक्षण देता, एम्प्लॉयबिलिटी वाढवता, व्हॅल्यू आणि मूल्य देता. तेथे अशा प्रकारचं बंधन तुम्ही आणू शकत नाही, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणू शकता. त्याच्यावर उपाय काय आहे? 13व्या फायनान्स कमिशनला मी पत्र पाठवून कळवलं होतं की तुम्ही असं करा की राज्यांना पैसा द्या. काही तो कसा करावा? महाराष्ट्र सरकारने काय करावं? सध्या माझी सूचना अशी आहे, मॅडम परांजपे इथे बसलेले आहेत, माझी सूचना अशी आहे की महाराष्ट्र सरकारने जेवढे काही स्टुडंट आहेत हायर एज्युकेशन मध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, त्याची लिस्ट, त्याची संख्या आपल्याला माहित आहे. त्याच्यानंतर UGCचा टीचर टॉपचा रेशिओ घ्यावा की 10 विद्यार्थ्यांना 1 टीचर हवा की 7 विद्यार्थ्यांना 1 टीचर हवा. 7 असेल तर त्यापेक्षा थोडं वाढवा, 10 वाढवा, त्याला 1 टीचर असावा. आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या घेऊन नंबर ऑफ टीचर तुम्हाला मिळू शकतात असिस्टंट प्रोफेसर लेवलवर. ती रिक्वायरमेंट आहे. आता सध्या किती आहे ते बघा, ती गॅप काढा. आता उदाहरण 2000-3000 शिक्षकांची गॅप तुम्हाला मिळेल. परमनंट बेसिसवर 2000-3000 शिक्षक आपल्याला लागतील. त्याची सॅलरी काढा, मल्टिप्लाय करा, तुम्हाला एक फंड मिळेल किंवा 20,000 करोड किंवा 10,000 करोड किंवा 5,000 करोड इतका पैसा ऍडिशनल परमनंट बेसिसवर आपण टीचर जर लावला तर होईल. ते शक्य आहे हो? का शक्य नाहीये? ते बजेटमधून हळूहळू करता येईल. त्याच्या आधारावर आपल्याला परमनंट टीचर कॉलेजमध्ये आणि विद्यापीठामध्ये अपॉइंट करता येईल, ज्याच्या आधारावर टीचर संतुष्ट राहील, शिकू शकेल, त्याचं करिअर डेव्हलप होईल आणि सर्वात जास्त विद्यार्थी बेनिफिट होईल. शिक्षणाकरता आर्थिक अडचण दाखवणं हे बरोबर नाही आहे आणि हे पॉसिबल आहे. तर फायनान्स कमिशनचा उल्लेख एवढ्यासाठी मी केला की केंद्राला म्हणालो होतो की तुम्ही राज्यांना काही पैसा द्या. जर महाराष्ट्र सरकारनं म्हटलं की आम्हाला 5,000 करोड लागतील ऍडिशनल किंवा 4,000 करोड लागतील, आम्ही 3,000 देऊ शकतो, तुम्ही आम्हाला 1,000 द्या, आणि आम्ही जी डिफिसिट प्राध्यापक आहेत 4,000 असतील, 5,000 असतील, ते एका स्ट्रोक मध्ये आम्ही अपॉइंट करू. तर असा ह्या परमनंट अँड ड्युरेबल सोल्युशन काढली पाहिजे. दृष्टिकोन बदलला पाहिजे की शिक्षणाकरता हे फार आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन नव्हे. 4 लोक जर मंत्रालयामध्ये नसले तर फारसा फरक पडत नाही.
पण 4 लोक सुशिक्षित बऱ्यापैकी जर विद्यापीठामध्ये नसले तर त्याचा परिणाम होतो. आज काय स्थिती आहे विद्यापीठामध्ये? आज विद्यापीठामध्ये स्थिती आहे वन मॅन पर्सन हेडिंग द डिपार्टमेंट, 2 मेन पर्सन हेडिंग द डिपार्टमेंट, आणि मग 5 हे ऑन कॉन्ट्रॅक्टवर. अशाने कुठे एज्युकेशनची क्वालिटी वाढेल का? रिसर्च होईल का? हे नॅक येऊन तुम्हाला विचारतं की रिसर्च तुम्ही किती पेपर काढले, काय काढले? आता त्या 5-6 जे मंडळी कॉन्ट्रॅक्टवर आहेत ते काय रिसर्च करणार? ज्या सॅलरी त्यांना मिळतात. हे म्हणजे ही अक्षरशः दिवाळखोरी जी चाललेली आहे ना उच्च शिक्षणाच्या बाबतीत. मी तर प्रायव्हेटायझेशनवर बोलत नाही सध्या, मी लिहिलं होतं, अनेक लोक नाराज झाले. परंतु किमान टीचरचा प्रॉब्लेम जो आहे तो हाताळला जाऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये सिन्सिअरिटी पाहिजे, हिंमत पाहिजे आणि प्रेम पाहिजे की आम्हाला हायर एज्युकेशन वाढवावं लागेल. हे काही प्रश्नांची उत्तर मला द्यायचे होते कोकपटे. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण समारोपाच्या सेगमेंटकडे जातोय. समारोपाच्या सेगमेंट मध्ये आपण येत्या शैक्षणिक वर्षाचं एक मॉड्यूल काही बाहेर येते का पाहणार आहोत. मी रिव्हर्स ऑर्डरने जाणार आहे, संदीप आठवडेकडे जाणार आहे. संदीप, 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी तुझ्या डोक्यात काय कल्पना आहे? हे शैक्षणिक वर्ष कसं पूर्ण करावं असं वाटतं तुला? हा सर, मला वाटतं की आपला अगोदर तर हा परीक्षा खूप लवकर येत आहे सर. सेमिस्टर पॅटर्न मुळे 6 महिन्यात आपल्याला परीक्षा द्यावीच लागते. त्यामुळे थोरात सरांनी सांगितलं की अॅन्युअल पॅटर्न योग्य होणार नाही, परंतु मला तरी वाटते की सर, आवाज येत आहे ना? हो येतोय, बोल. सर, पण मला तरी वाटते की अॅन्युअल पॅटर्न लावून आपल्याला परीक्षा ज्या आहेत 6 महिन्याऐवजी आपल्याला 1 वर्षावर ढकलता येईल. सध्या तरी मला हेच योग्य वाटत आहे की अॅन्युअल पॅटर्न लावावं. दुसरं आहे सर, आपल्याला 25% जवळपास 4 युनिटपैकी 1 युनिट ऑनलाईन पद्धतीने शिकवावा, जेणेकरून सवय लागणार सर. विद्यार्थ्यांमध्ये एक सवय लागणार की ते ऑनलाईन कसं शिकायचं, म्हणजे त्यापर्यंत पोहोचू शकणार. त्यामुळे 25% तरी ऑनलाईन वापरण्यात यावी. तसेच सर, ऑनलाईन सोर्सेस सरकारनं सर ऑनलाईन शिक्षणासाठी प्रत्येक गावामध्ये इंटरनेटची व्यवस्था करून द्यावी. प्रत्येक सरकारकडे पैसा असतो सर. सरकारनं पैसा वापरून प्रत्येक गावामध्ये इंटरनेटची व्यवस्था करावी, कम्प्युटरची व्यवस्था करावी, किमान ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा. आणि त्यातच सर साधनं सर, स्कॉलरशिप आहे सर. सरकार स्कॉलरशिप देतो, पैशामध्ये देतो. सरकारनं जरी याचा अभ्यास करून ज्यांच्याकडे स्मार्टफोन सारखी आवश्यक बाब आहे, लागणारी बाब नाही आहे, त्यांना जर आपण पैशाऐवजी मोबाईल सारखा म्हणजे वापरून दिलं किंवा स्मार्टफोन स्वस्त दरात उपलब्ध करून दिला तर ऑनलाईन व्यवस्था सुरू करता येईल. त्यासाठी सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित आहे सर. तसेच तर ऑनलाईन म्हणजे काय? ऑनलाईन म्हणजे इंग्रजी आणि इंग्रजी म्हणजे ऑनलाईन असं म्हणायला काही हरकत नाही. कारण सर, जेवढे ऑनलाईन अभ्यास आपण घेतो सर, सर्व इंग्लिश मध्येच असतो. आणि खूपदा प्रॉब्लेम येतो सर की लँग्वेजचा. जोपर्यंत आपल्याला लँग्वेजचा अदर लँग्वेज मध्ये ऑनलाईन अभ्यास मिळणार नाही, तोपर्यंत खूपदा मुलांना प्रॉब्लेमच येणार सर. त्यामुळे सर, ऑनलाईन ही व्यवस्था ही इतर लँग्वेज मध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात यावी. या सोबत आपला अभ्यासक्रम पुढे सुरू राहणार. थँक्यू सर. धन्यवाद संदीप. यानंतर मी मेधाताईंच्याकडे जाणार आहे. मेधाताई, बराच वेळ तुम्ही ऐकताय काय 2020-21 किंवा 1-2 वर्षासाठी काही स्वतंत्र मॉड्यूल म्हणून आपण काही सजेस्ट करणार आहात काय? सर, मी आतापर्यंत सगळ्यांचं ऐकलं. खरं तर मला पालक म्हणून सुद्धा प्रश्न विचारायचा होता. तुमचा आवाज येत नाही मॅडम. हॅलो, येतो का? हा येतो, बोला. हा, मी प्रश्नोत्तराच्या सेशन मध्ये 2दा हातही वर केला होता. पालक म्हणून मला एक प्रश्न विचारायचा होता ग्राहक पंचायतीचा. लोक तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. आपण पॅनेलिस्ट मेंबर, आपण उत्तर द्यायची. मला माझा स्वतःचा जो प्रश्न पडला पॅनलिस्ट
तर आता जे आपण चर्चा केली ही सगळी पॉलिसी सांगितली सगळ्या आदरणीय तज्ञ लोकांनी आणि ती मला मान्य पण आहे की आपण काय काय केलं पाहिजे आता. तर मला असं वाटतं या ऑनलाईन शिक्षणासाठी जे मी आता आधी बोलले होते की सध्या म्हणजे माझा ऑनलाईन शिक्षणासाठी विरोध तर आहेच आहे, कारण मुलांची तेवढी कॅपॅसिटी नसते किंवा ते आरोग्याचा विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे. पण सध्या ते गरजेचं आहे ऑनलाईन शिक्षण म्हणून सुरुवात फक्त केली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण थोडा शैक्षणिक कालावधी तुमचा जो वर्षाचा असतो शैक्षणिक वर्ष सुरू होण्याचा तो थोडा आपण लांबवला पाहिजे. विद्यार्थी ग्राहकांचा आपण विचार केला पाहिजे. सर आता आपला ह्याच्यात एक विषय नाही येतो, पण काल नांदेडमध्ये बालभारतीचं डुप्लिकेट पुस्तक सापडलेलं. मग ह्या विद्यार्थ्यांना कसं कळणार हे डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे ते. आणि जेव्हा सगळं झालं ते पुस्तकं सगळी अचानक बाजारपेठेतून गायब पण झालेली. म्हणजे हा ग्राहक म्हणून कुठेतरी हा विचार आपण केला पाहिजे. म्हणजे मुलांना विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता संदीपजी म्हणाले तसं इंटरनेट आपण खेडोपाड्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि जसं आता गॅस लाईट खेड्यापाड्यापर्यंत जाते तसं आय होप की इंटरनेट सुद्धा काही काळामध्ये खेड्यापाड्यापर्यंत जाईल आणि आपला विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. सुरुवातीला थोडं आपल्याला अवघड जाईल आणि आपल्याला पूर्ण वेळ ही प्रोसेस नाही करायची ऑनलाईन. काही काळासाठी आपल्याला हे करायचंय तर ते आपण मान्य करायला हवं, कारण आहे त्या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. म्हणून हे सुविधा आहे ऑनलाईनची म्हणून आपल्याला ती घ्यायची आहे. फक्त त्याच्यासाठी विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांचे आता जे शिक्षकांचे ते गट करून विद्यार्थ्यांनी 200-250 विद्यार्थ्यांपेक्षा 30-40 विद्यार्थी एका टीचरकडे देऊन आणि त्यांचे फॉलोअप घेऊन जर आपण हे काम करत राहिलो तर त्याचा फायदा अधिक होणार आहे. फक्त प्रश्न आहे तो तुमच्या कालावधीचा, तो मात्र आपण वाढवला. धन्यवाद धन्यवाद मॅडम. यानंतर मी मधु परांजपे मॅडम कडे जातोय. मधु परांजपे मॅडम, आपण चर्चासत्राच्या समारोपाकडे येतोय. काय 2020-21 काही मॉडेल देणार काय आपण? काहीतरी ऍक्शन प्लॅन, लोक प्लॅन ऑफ ऍक्शन म्हणतायत, लोक चर्चा करू नका म्हणतायत. चर्चा भरपूर झाल्या, वेबिनार भरपूर झाली, मतमतांतरे भरपूर झाली. काहीतरी हाताला काम द्या, कृती आराखडा द्या. या वर्षासाठीच आपण आता फक्त बोलूया, कारण लॉंग टर्म प्लॅनिंग जो आहे त्याला वेळ लागणार आहे. वेळ लागेल नक्की. या वर्षासाठी सुद्धा पण मी आधी पण सांगितलंय, मी तेच मत पुन्हा मांडते की परीक्षेचा जो गोंधळ केलेला आहे मुलांच्या मनामध्ये ते त्वरित आता संपुष्टात आणायला पाहिजे. त्याच्यावर लगेच निर्णय सरकारने घेतला पाहिजे. आणि दुसरं, ऑनलाईन एज्युकेशन आपल्यासाठी ऑल्टरनेटिव्ह नाहीये. ते शिकायला पाहिजे. ते काही लोक शिकवतायत, काही अनऑफिशियली मुलांना एंगेज करतायत, पण सगळी मुलं त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि जे नाही आहेत त्यांना त्यांच्यावर फार ताण त्यांच्या मनामध्ये पडतोय, कारण त्यांना दिसतंय की आम्ही याच्यातून बाहेर आहोत. आणि म्हणून ऑनलाईनचा आता विचार आम्ही तर करू शकत नाही. ऑफलाईनचा जसं आधी पण मी सांगितलं की जेव्हा ते आपली परिस्थिती होईल तेव्हा ती सुरुवात करायची. पण ते काय करायचं, एका सेमेस्टरमध्ये ते काय एक मुलांनी सुचवला की काही प्रोजेक्ट करायचं, ते सगळं विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीज आणि अकॅडमिक काउन्सिल आणि शिक्षक संघटनेच्या बरोबर सुद्धा सविस्तर चर्चा युनिव्हर्सिटीजची झाली पाहिजे की काय आपल्याला या वर्षामध्ये करता येईल. पण एक आहे की हे शिक्षकांना सुद्धा वाटतंय आणि मुलांना पण वाटतंय की या वर्षाकरिता सुद्धा ऍटलिस्ट या वर्षाकरिता आपण अॅन्युअल पॅटर्नचा अवलंबन केला पाहिजे, कारण आपल्याकडे वेळ कमी असणार आहे. आणि मध्ये जे आपले इंटरनल टेस्ट असतात ते त्याचा वेळ त्याच्यामध्ये न घालता अॅन्युअल पॅटर्न या वर्षासाठी तरी करायला पाहिजे. या मतांशी आमचे शिक्षकही सहमत आहेत, विद्यार्थी तर मागणी करतच आहेत, हे सांगायचं. धन्यवाद मॅडम. मधु परांजपे मॅडम आपल्या सोबत होत्या, त्यांनी ते मॉडेल दिलेलं आहे. मी आता डॉक्टर पंडित विद्यासागर सरांच्याकडे जाणार आहेत. ते टेक्निकली कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागतोय. मी तत्पूर्वी पुन्हा एकदा शेजवळ सरांच्याकडे जाणार आहे. शेजवळ सर, आपल्याला काही मॉडेल सांगायचं आहे काय? प्राचार्य शेजवळ सर आपल्या सोबत आहेत. शेजवळ सर, काय एज्युकेशनल मॉडेल सांगणार काय आपल्याला 2020-21 साठी? सर, माझ्या मते वैयक्तिक माझं मत असेल की कोरोनाचा प्रादुर्भाव केव्हा संपतो हे सांगता येणार नाही, पण किमान 1 वर्षाचं, मॅडमने आता जसं सांगितलं
की लॉंग पिरियड पेक्षा 1 वर्षाचा विचार करूया, की जी आता सेमिस्टर पद्धत घेतलेली आहे ती सेमिस्टर पद्धत आपण दोन्ही सेमिस्टर, जसे पूर्वी 100 मार्काचा पेपर होता तो 2 सेमिस्टर मध्ये कन्वर्ट झालाय 50-50. वार्षिक मार्च एप्रिल मध्ये किंवा मे मध्ये जरी ह्या परीक्षा घेतल्या तरी सुद्धा त्या चालू शकतील. सगळ्या महाविद्यालय ही सेमिस्टरची ही रद्द करून दोन्ही सेमिस्टर एकत्र करून त्याची अॅन्युअल परीक्षा घ्यावी असं मला वाटतं. धन्यवाद सर. अनेक जण अॅन्युअल पॅटर्नकडे जाण्याचा सल्ला सुचवत आहेत, पण तांत्रिक दृष्ट्या थोरात सरांनी मगाशी सांगितलं की आपण युजीसीनं हे सेमिस्टर पॅटर्न स्वीकारलेलं आहे. कदाचित यात आणखीन एक सेजवळ सर उपाय होऊ शकतो की सेमिस्टर पॅटर्नचा सिलेबस काही अर्थानं कमी करता येऊ शकतो. मगाशी आपला विद्यार्थी संदीप जसा म्हणाला की काही युनिट आहेत, प्रत्येक पेपरमध्ये जर काही युनिट आहेत त्यातले काही युनिट कमी करून आपण कंटेंट क्वांटम ऑफ सिलेबस जर काही कमी केला आणि एकूण साधारणपणे सप्टेंबर टू मार्च किंवा एप्रिल पर्यंत हा 2 सेमिस्टरचा पॅटर्न बसवता येतोय का नाही माहित नाही. नक्की याच्यावर काय मी विद्यासागर सर जॉईन होतील असं थोड्या वेळात टेक्निकल कनेक्टिव्हिटी गेलेली आहे त्यांची. तर आता जातोय थोरात सरांच्याकडे. थोरात सर, आपण या चर्चेचा समारोप कडे येतोय. काय डॉक्टर सुखदेव थोरात मॉडेल फॉर अकॅडमिक इयर 2021 असं काय आहे काय डोक्यात? नाही नाही, तुम्ही अनेक वेळा अनेक ठिकाणी मी माझे जो सध्या आपल्या समोर शॉर्ट टर्म मधला जो प्रश्न आहे, हो सर, त्याच्यावर आपल्याला केंद्रित करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षी. तर सध्या जो असा अत्यंत कठीण प्रसंग विद्यार्थ्यासमोर आहे की त्यांना डिग्री मिळणं फार आवश्यक आहे, आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत, सेकंड इयरला आहेत, त्यांना 3ऱ्या वर्षामध्ये जायचं आहे. तो प्रश्न सॉल्व्ह करण्याकरता एकच मार्ग आहे, जो मी सांगितला, की त्यांच्या मागच्या वर्षीच्या ग्रेड लक्षात घेऊन त्यांना प्रमोट करावं 2ऱ्या वर्षाकरता आणि डिग्री द्यावी. म्हणजे ते मार्केटमध्ये येतील, फ्री होतील, ऍडमिशन आपली ते घेऊ शकतील. ऑन कॅम्पस एक्झामिनेशन, ऑनलाईन एक्झामिनेशन सध्या पॉसिबल नाही. हा शॉर्ट टर्म प्रश्न आहे. याच्यातून एकदमच मुक्तता होईल जर महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि इतर राज्य आणि केंद्र सरकारमध्ये जर समझोता जर झाला तर मला असं वाटतं की हा प्रश्न ताबडतोब लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये लिगल मुद्दे आले तो भाग वेगळा. कोर्टामध्ये केसेस गेल्या युजीसी बरोबर आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे. माझं वैयक्तिक मत आहे की युजीसीला याच्यामध्ये अधिकार नाही आहे. मॅडम परांजपेंनी बरोबर सांगितलेलं आहे की एक्झामिनेशन केव्हा घ्यावी, कशी घ्यावी हे विद्यापीठाच्या कक्षेमध्ये येतं. इव्हन युजीसीच्या रेग्युलेशन नुसार सुद्धा, तुमच्या महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटी ऍक्ट नुसार नव्हे तर युजीसीच्या रेग्युलेशन सुद्धा. तर मला असं वाटते की हा प्रश्न ताबडतोब सोडवावा. नंतर प्रश्न येतो पुढच्या वर्षीचा. जर मला त्याचा कॉलेजचा अनुभव तसा नाहीये, मॅडम परांजपे आणि इतर म्हणत आहेत की बुवा काही वर्षाकरता 1 ते 2 वर्षाकरता जर अॅन्युअल एक्झामिनेशन लावण्याची गरज पडत असेल तर करावी ती. माझा काही त्याचा विरोध नाही आहे, फॅसिलिटेट होण्याकरता कोविडची स्थिती असताना. पण याचे इम्प्रूव्ड मॉडेल म्हणून आपल्याला सेमेस्टर सिस्टम, ग्रेडेड सिस्टम, क्रेडिट चॉईस, लेस रिटर्न एक्झामिनेशन, मोर इंटरनल असेसमेंट, हेही एक मॉडेल युजीसीनं जे दिलं ते डोळ्यासमोर नेहमी ठेवावं. परंतु 1-2 वर्षाकरता कोविडला समोर जाण्याकरता अॅन्युअल एक्झामिनेशन ठेवायची, माझा काही त्याला असा विरोध नाही. पण हा पहिला जो प्रश्न आहे तो आपण सॉल्व्ह केला पाहिजे. टीचरच्या प्रश्नाविषयी मी माझं मत व्यक्त केलं. ऑनलाईनचं जे आहे मी परांजपे बरोबर सहमत आहे की मी तुम्हाला स्टॅटिस्टिक दिलेला आहे की किती प्रमाणामध्ये कनेक्टिव्हिटी रुरल एरियामध्ये आहे. 4.4% लोकांजवळ इंटरनेट फॅसिलिटी नाही आहे. 17% लोकांजवळ हे आहे. ही प्रायव्हेट डिसिजन आहे की कम्प्युटर घ्यावं की लॅपटॉप घ्यावं. त्यामुळे तो मोठा प्रश्न आहे. ऑनलाईन एज्युकेशनचा प्रश्न जो आहे तो मोठा कठीण प्रश्न आहे. पण त्याला एक पर्याय आहे. तो पर्याय असा, त्याच्याविषयी मला बोलायचं आहे, मी विसरलो, की कॉलेजमध्ये आणि विद्यापीठामध्ये डिस्टन्स मोड आणि डिस्टन्स मोडनी आणि ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन म्हणण्यापेक्षा डिस्टन्स मोडनी एज्युकेशन देणं अधिक सोयीचं होईल. त्याच्याकरता आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आज आपल्या इथे 15 ओपन युनिव्हर्सिटीज आहेत. इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी आहे, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा कोणता आहे
की दूर असूनही डिस्टन्स मोडच्या एज्युकेशन तुम्ही एज्युकेशन देऊ शकता. आता तुमचं कॉलेज आहे, तुम्हाला जर चांगल्या तुमच्या इथे चांगले प्राध्यापक असणार, पण अजूनही जर फायदा पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापकाचा घ्यायचा असेल तर तुम्ही मीडिया सेंटर जर उघडलं तुमच्या कॉलेजमध्ये आणि आपण प्रोग्राम डेव्हलप केला की वेगवेगळ्या विद्यापीठातले प्राध्यापक वेगवेगळ्या विषयावर भाषण देतील आणि आमचे विद्यार्थी ऐकतील हॉलमध्ये, तर मला असं वाटते त्याचा फायदा होईल. अफिलिएटिंग सिस्टीम असल्यामुळे हे करावं लागतं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. तर मॉडिफाईड स्वरूपामध्ये डिस्टन्स मोड एज्युकेशन त्याच वेळेस ऑनलाईनही करता येईल जसं ऑनलाईन वाढेल, पण ऑनलाईन संपूर्णपणे पर्याय नाही आहे. तर डिस्टन्स मोडनं एज्युकेशन कसं देता येईल, कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूशन त्या फॅसिलिटीज क्रिएट करू शकतो. इंडिव्हिज्युअल लॅपटॉप आणि डेस्कटॉप घेऊ शकत नाही, पण इन्स्टिट्यूशन मध्ये डिस्टन्स मोडनं एज्युकेशन आपण आणू शकतो आणि चांगल्या प्राध्यापकाचा ज्ञानाचा वापर कॉलेजमधील विद्यार्थ्याकरता होऊ शकतो. उदाहरणार्थ तुझं पॉलिटिकल सायन्स आहे, 6-7 लेक्चर चांगल्या प्राध्यापकामधून पुणे विद्यापीठामधून जर दिलेत आणि विद्यार्थी हॉलमध्ये बसले, स्क्रीनवर ते भाषण ऐकलं, रेकॉर्ड केलं, तर यू गेट द बेस्ट एज्युकेशन. याच्यावर हे विचार केला पाहिजे. दुसरं मी शेवटचा पॉइंट मांडून ते हे म्हणतो, हे जे सर्व प्रश्न आहेत 2 वर्षामध्ये काय करायचं आणि ऑनलाईन आहे, डिस्टन्स मोड आहे, हो सरकारने कमिटी बसवावी ना, सरकारने कमिटी बसवावी. सध्याची जी कोविड आणि हायर एज्युकेशनची स्थिती झालेली आहे त्या कमिटीनं अभ्यास करावा. आता आपण तसं आहे की आपापल्या अनुभवाच्या आधारावर बोलतो, पण तो कमिटी जर बसवली तर त्या कमिटीनं संपूर्ण बाजूने अभ्यास करावा, विचार करावा आणि मग सोल्युशन द्याव्यात की पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये आपल्याला काय करण्यासारखं आहे. सेमेस्टर सिस्टम बरोबर आहे की अॅन्युअल सिस्टम बरोबर, ऑनलाईन कुठे असेल. आता काही विद्यापीठांना ऑनलाईन चालू शकतं ना, सिम्बायोसिस आहेत, भारतीय विद्यापीठ आहेत, अनेक असे आहेत की त्यांचं ऑनलाईनच्या फॅसिलिटी सर्व आहेत, पण त्याचा संपूर्ण अभ्यास करून एक रिपोर्ट द्यावा आणि एक धोरण निर्माण करावं पुढच्या एक दीर्घ काळाकरता. तर कमिटी ताबडतोब स्थापन झाली पाहिजे, तेव्हा सर्व फॅक्ट एकत्र येतील आणि आपल्याला काही इव्हिडन्स बेस्ड असं धोरण सजेस्ट करता येईल. थँक्यू. धन्यवाद सर. आपल्या सोबत विद्यासागर सर पुन्हा जोडले गेले आहेत. विद्यासागर सर, आपण समारोप करतो आहोत. मी आपल्याला विनंती करेन, डॉक्टर पंडित विद्यासागर मॉड्यूल फॉर अकॅडमिक इयर 2021 काय असेल? मला असं वाटतं की आपली टर्म नोव्हेंबर पासून सुरू होणार असं आपण म्हणतो, तर त्याच्या अगोदरचा जो ऑक्टोबरचा महिना आहे, तर आपण सिलेबस मधला काही भाग बाजूला काढावा का जो इंट्रोडक्टरी असतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह असतो, आणि असा 25% भाग काढून तो सेल्फ स्टडीसाठी जाहीर करावा. आणि अर्थातच त्याच्यासाठी जे लागणारं मटेरियल आहे ते कॉलेजने किंवा शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून द्यावं. आणि हा 25% जर आपण घेतला तर त्याची एक्झाम ही होम असाइनमेंटच्या द्वारे घ्यावी, म्हणजे 25% पूर्ण होईल अभ्यासक्रम त्यांचा. त्याच्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यामध्ये 12 आठवडे, कारण 15 आठवड्यांची आपली आपण सेमिस्टर म्हणतो, तर त्याच्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन आणि प्रॅक्टिकल साठी मधला वेळ अशा प्रकारची अरेंजमेंट करायला लागेल. आता ऑनलाईन म्हणजे ऍक्च्युअल ऑनलाईन असं नसलं तरी चालेल, लायब्ररीमध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ किंवा ई मटेरियल ज्याला म्हणतो आपण, तर ते विद्यार्थ्यांना अवेलेबल करून द्यायला पाहिजे. आणि ते खेड्यात किंवा कुठल्याही महाविद्यालयामध्ये जसं आपण पुस्तकं देतो विद्यार्थ्यांना, त्या प्रकारे ई मटेरियल द्यावं आणि त्याच्यामुळे ते दोन्हींचं कॉम्बिनेशन करून ती सेमिस्टर पूर्ण करावी. पहिल्या सेमिस्टरमध्ये इतर ऍक्टिव्हिटीज मला असं वाटतं की जवळजवळ नसतीलच, कारण की इतर याला वेळच नाहीये. परंतु याच्यामध्ये शिक्षकांचा जो वेळ वाचणार आहे शिकवण्यामध्ये, त्याचा उपयोग इव्हॅल्युएशनसाठी करावा. आणि 75% जे आहे इव्हॅल्युएशन ते कंटिन्युअस इव्हॅल्युएशन मध्ये घ्यावं. आणि अगदी 25% जो एंड एक्झाम घ्यायची असेल तर तो 25% फक्त त्याचं वेटेज असलं पाहिजे. आणि ती सुद्धा तुम्ही रिटर्न घेतली पाहिजे असं नाही, त्याचे वेगवेगळे मोड जे आहेत त्याचा पण आपण उपयोग करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे जर आपण पहिली टर्म पूर्ण केली तर दुसरी टर्म ही 15 फेब्रुवारी पासून सुरू करता येईल आणि 15 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि 15 मे पर्यंत ती पूर्ण करता येईल आपल्याला. आणि त्याच्यानंतर 15 मे ते 30 जून वेकेशन शिक्षकांसाठी हे देऊ शकतो आपण. तर ह्या काळामध्ये आपल्याला काय करायचं की एक्झाम टाइम रिड्यूस झाला याच्यामध्ये, कारण कंटिन्युअस असेसमेंट मध्ये एक्झाम होऊन जातील, त्यामुळे तो जवळजवळ 1 महिना आपला वाचतो त्याच्यामध्ये. नंतर ई मटेरियल टू बी मेड अवेलेबल टू द स्टुडंट,
म्हणजे जास्तीत जास्त आपण ई मटेरियल त्यांना दिलं पाहिजे. नंतर रिड्यूस फिजिकल प्रेझेन्स, म्हणजे विद्यार्थ्यांना कॅम्पसवर किती यावं लागेल तर तो पिरियड कमी करायचा, कमीत कमी ठेवायचा, की ज्यावेळेस त्यांना प्रॅक्टिकल गोष्टी होतील किंवा काही लेक्चर्स होतील की जे त्यांना आवश्यक आहेत. फायनल एक्झाम्पल कुड बी अनप्रॉक्टर्ड किंवा ओपन बुक किंवा ऑनलाईन, म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण ती घेऊ शकतो अशी तरतूद ठेवायची, की ज्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होणार नाही की कधी घ्यायची, कशी घ्यायची वगैरे वगैरे. नंतर फिजिकल इंटरॅक्शन विथ फिजिकल डिस्टन्स, म्हणजे ज्यावेळेस आपण वर्ग घेतो आणि वर्गात 80 मुलं असतील तर त्यांची 2 वर्गांमध्ये विभागणी करून आपण ते लेक्चर तिथे टेलिकास्ट करू शकतो आणि त्याच्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग जे आहे ते त्याच्यामध्ये पाळले जाईल आणि प्रॅक्टिकल जे आहेत त्या बॅचेस मध्ये करावं लागतील. तर अशा प्रकारे जर आपण हे केलं तर मला असं वाटतं की 1-2 वर्षामध्ये आपण पुन्हा मूळ स्थितीमध्ये येऊ शकतो. आणि हे मॉडेल अर्थात म्हणजे ज्यावेळेस राबवायचे तर त्याचे डिसिजन्स विद्यापीठाने अगोदर घेतले पाहिजेत, ते सर्व शिक्षकांना कम्युनिकेट केले पाहिजेत, शिक्षकांना ते समजले पाहिजेत, तरच हे मॉडेल यशस्वी होऊ शकतं, अन्यथा होऊ शकणार नाही. आणि मी जसं म्हणालो की ही असाधारण परिस्थिती आहे, कारण मागच्या वेळेस मला अनुभव आहे की नांदेडला ज्यावेळेस 14 साली दुष्काळ पडला होता त्यावेळेस आम्ही एका सेमिस्टरचं नियोजन करून मार्च मध्ये परीक्षा पूर्ण संपवल्या होत्या आणि ते शिकवण्याचं शिक्षकांनी जास्तचे पिरियड घेतले, रविवारी घेतले वगैरे करून विद्यार्थ्यांनी त्याला हे केलं होतं, म्हणजे सहाय्य केलं होतं. परंतु विद्यार्थ्यांना अगोदर सांगितलं होतं की आम्ही का करतोय हे आपण विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे, शिक्षकांपर्यंत गेलं पाहिजे आणि विद्यापीठाने त्याविषयीचे निर्णय हे इन ऍडव्हान्स घेऊन सगळ्यांना कम्युनिकेट केले पाहिजेत. आणि त्याप्रमाणे जर केलं तर मला असं वाटतं की 2 वर्षामध्ये आपण एक 3 ते 4 सेमिस्टर मध्ये आपण पूर्वपदावर येऊ शकतो आणि पुन्हा रेग्युलर सगळ्या गोष्टी होऊ शकतात असं मला वाटतं. परंतु हे धन्यवाद सर, धन्यवाद सर. डॉक्टर पंडित विद्यासागर's detailed model of academic year not only for 2021 but it is for 2021 and 21-22 to also. छान सर, सुरेख आणि अत्यंत बारकावे घेणार मॉड्यूल आपण सादर केलं. मला वेळेचं बंधन फारच पाळावं लागतंय, आपली चर्चा अनपेक्षितपणे फार पुढे सरकली आहे. थोरात सर, आपल्याला सिंगल लाईन कन्क्लुडिंग काही करायचं असेल तर मी थोरात सरांच्याकडे जातो, नसेल तर आपण आभार मानूया. थोरात सर. नाही, आता ह्या वेळेस काही सजेशन अशा नाही आहेत. मी एवढंच म्हणेल की फार चांगली चर्चा झाली आणि याच्यातून अनेक सजेशन्स आल्या, त्यामुळे स्टुडंटचं आणि टीचरचं सुद्धा बरंच क्लॅरिटी आली अनेक मुद्द्यावर. पंडित विद्यासागरनी शेवटी जे पुढच्या 2 वर्षाकरता जे मॉडेल दिलं त्याच्यावरच विचार व्हायला पाहिजे. परंतु मी एवढंच म्हणेल की सरकारने एखादी तज्ञ समिती बनवायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे व्यवस्थित सर्व कॉलेजचा आणि विद्यापीठांच्या स्थितीचा, आणि त्याच्या आधारावर पुढच्या 2 वर्षाकरता धोरण बनवावं. त्यामुळे काय होईल की लोकांमध्ये एक समाधान होईल, विद्यार्थ्यांमध्ये एक कॉन्फिडन्स येईल. एवढंच मी म्हणेन आणि शेवटी एवढं म्हणेल की तुमचे अभिनंदन की तुम्ही ही चर्चा करून आली. मी काही बोललो असेल त्याचा फायदा जर झाला तर तो वेगळा, परंतु मला फार बेनिफिट झाला, त्यामुळे मी खुश आहे. नाही, धन्यवाद सर. तुमच्या येण्यानं फक्त चर्चासत्रालाच ग्रेस आली नाही तर महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला ती ग्रेस आलेली आहे आणि नक्की शिक्षण व्यवस्था पुन्हा एकदा नव्या मार्गावर मार्गक्रमण करेल अशी खात्री आहे. श्रोते हो, आपल्या सोबत होते आता डॉक्टर सुखदेव थोरात सर, युजीसीचे माजी चेअरमन. सकाळपासून आपल्या सोबत होते डॉक्टर पंडित विद्यासागर, जे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. विवेक सावंत होते, MKCL चे मुख्य सल्लागार. डॉक्टर मधु परांजपे होत्या, मुंबई विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या त्या सरचिटणीस आहेत. डॉक्टर विजय चोरमारे होते, महाराष्ट्राचे वरिष्ठ संपादक. प्राध्यापक प्रशांत साठे होते, BMCC महाविद्यालयातून. मेधाताई कुलकर्णी होत्या, ज्या राज्य ग्राहक संघटनेच्या सदस्य आहेत, कार्यकर्त्या आहेत, पालक म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडली. एक विद्यार्थी होता गडचिरोली जिल्ह्यातून, संदीप आटोळे, जो गोंडवाना विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेतो आहे. सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतोय आणि या मान्यवरांना सूचित करू इच्छितो की राजेरामराव महाविद्यालयानं आयोजित केलेलं हे चर्चासत्र इथं संपवत आहे, पण संपण्यापूर्वी आपल्याला आश्वासित करतो की या चर्चासत्रात जे काही नवीन मुद्दे आले, जे काही नवीन विषय आले, जे काही मॉड्यूल आपण
सजेस्ट केलं, या सगळ्यांचा एक सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि तो अहवाल नक्कीच महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि शिक्षण विभागातील जे काही सहसचिव, सचिव मंडळी असतात त्यांच्याकडे ते योग्य त्या कारवाईसाठी किंवा त्यांच्या माहितीसाठी म्हणून तो अग्रेसित केला जाईल. हे या महाविद्यालयाचा प्राध्यापक म्हणून, संयोजक म्हणून मी आपल्याला आश्वासित करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या सेमिनारमध्ये, या चर्चासत्रामध्ये अत्यंत खुल्या पद्धतीनं, खुलं चर्चा होतं, खुल्या पद्धतीनं चर्चा केली, त्याबद्दल आभार मानतो. माझ्यासोबत सकाळपासून जोडले गेलेत माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय विठ्ठलराव ढेकळे सर आहेत, माझ्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे सर. इतके वेळ ते चर्चा अत्यंत गांभीर्यानं ऐकतायत, जाणून घेतायत शिक्षणातले प्रश्न. त्यांच्यासोबत LBS कॉलेजचे प्राचार्य आणि स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसचिव डॉक्टर राजेंद्र सेजवळ सर आहेत. महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापक मंडळी, अनेक शिक्षण तज्ञ इथं जोडले गेले. सोलापूर विद्यापीठाच्या माजी परीक्षा संचालक डॉक्टर DJ साळुंखे सर यांनी ही चर्चा पाहिली आहे. माझ्यासोबत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सहसचिव शुभांगी गावडे मॅडम आहेत. गावडे मॅडम, माझा आवाज येतोय का आपल्याकडे? धन्यवाद. गावडे मॅडम तिथून चर्चा ऐकतायत आणि शुभेच्छा देत आहेत. आपल्या या सगळ्याच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या गुरुदेव कार्यकर्त्यांचं, विवेकानंद परिवारातल्या सगळ्या सदस्यांचं, राजेरामराव महाविद्यालयातल्या आमच्या सगळ्या प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हे चर्चासत्र यशस्वी केल्याबद्दल माझे सहकारी डॉक्टर संजय लट्टे, शिवाजी कुलाल, राजू सुतार या सगळ्यांच्या सोबत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद मानतो आणि ही चर्चा इथंच संपवतो. आपण घरी राहा, सुखी राहा. धन्यवाद. 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 धन्यवाद कोकरे सर. धन्यवाद. धन्यवाद.